मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील भाग हा खूप जबरदस्त असा असणार आहे. या मालिकेमध्ये सध्या रम्या ही काव्य आणि नंदिनीच्या बाळाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. ती कैरीच्या पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स करते, जेणेकरून काव्य आणि नंदिनी हा ज्यूस पितील आणि त्यांच्या बाळाला इजा पोहोचेल. पण हा ज्यूस पिण्याच्या अगोदरच नंदिनीला या ज्यूसमध्ये पपईची बी पडलेली दिसते आणि तिला कळतं की या पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस कोणीतरी मिक्स केलाय. ती धावत जाऊन काव्याला हे ज्यूस पिण्यापासून थांबवते आणि या दोघींनाही नंतर दाट संशय येतो की हे सगळं रम्यानेच केलेलं असणार. त्यानंतर या दोघीही खाली येतात आणि सगळ्यांसमोर रम्याला याबद्दल जाब विचारतात. पण रम्या ऐन वेळेला नाही होऊन पडते आणि नव्यानेच कामाला आलेल्या आशाताईवरती सगळं ढकलून रम्या मोकळी होते. काव्य ही रम्याला म्हणते की जर हे सगळं तू केलेलं असेल ना रम्या, तर या पपईसारखीच मी तुला सोलून काढेल, नाहीतर काव्या पार्थ देशमुख असं नाव मी लावणार नाही. त्यानंतर आता वसवात्या सुद्धा खोटं खोटं आशाताईवरती भडकल्याचं नाटक करते आणि आशाताईला मारण्यासाठी चप्पल काढते. तेव्हा या चपलेला पपईचं बी चिकटलेलं काव्याला दिसतं आणि काव्या वसवात्याला म्हणते की पपईची सालं तर आशाताईंच्या रूममध्ये सापडली, पण हे पपईचं बी तुमच्या चपलेला कसं काय चिकटतं. काव्याचं हे बोलणं ऐकून वसवात्या आणि रम्या खूप घाबरतात. आता मालिकेत पुढं काय होणार, रम्याचा हा डाव काव्य आणि नंदिनी समोर सगळ्यांसमोर उघड होईल का, हे बघणं रंजकदार असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि या मालिकेच्या अशाच अपडेट्स करिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.